Hello, hello. This is the my artifact episode number 2159. आजची तारीख आहे 22 जानेवारी 2020. वाजले आता ऑलमोस्ट रात्रीचे 11:20. आज आज मेहंदी होती ऍक्च्युली विशालच्या घरी आणि श्रुतिकाच्या घरी. आणि इतकं प्रॉब्लेम होता ना या म्हणजे इट वॉज टू मच. वेल हे असं आहे ना की जेव्हा तुम्ही नाही का थोडस क्राऊडच्या आतमध्ये गेलं ना तेव्हा तुम्हाला म्हणजे डोंगर कसा दुरून चांगला दिसतोय. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा तुम्हाला कळेल की डोंगर किती खतरनाक आहे. येस तरी बट देर इज सो मेनी थिंग. मी कुठून स्टार्ट करून कुठून एंड करू मलाच नाही कळून राहिलंय. बिगिनिंग पासून सुरुवात करू आपण. सुरुवात आजचा दिवस कसा गेला माझा. वेल आज मी सकाळी उठलो 7 वाजता वगैरे, फ्रेश वगैरे झालो आणि मी कालच ठरवलं होतं की आज मी विशालकडे जाईल बा आणि विशालकडे मदत करीन जे काही कामाचे वगैरे. तर मी उठलो, नाश्ता वगैरे केला आणि मग मी विशालला फोन केला म्हणे येऊन जा म्हणे. ओके. मग मी डिसाईड केलं यार की चला याच्या घरी जाऊन चला मग कसं आहे काय किती आहे, काम नसेल तू बसून राहावं लागेल म्हणलं. तर इट जस्ट लाईक मला असं वाटलं की आपण हार्डली 2 घंटे काम करू, आपण आपली लिस्ट कम्प्लीट करू. तर मी माझी लिस्ट कम्प्लीट केली. येस, मी माझी डिस्टन्स कॅल्क्युलेशन आहे ना एक असा एक पाथ क्रिएट केला जेणेकरून मिनिमम डिस्टन्स मध्ये एव्हरी सिटी कव्हर होते. फक्त याच्यामध्ये जे 4 सिटीज आहे ते कव्हर होत नाही. वाय? कारण तिथपर्यंत जासाठी बाय रोडनी किंवा बाय कारनी आपण जाऊ शकत नाही. तर त्यासाठी समथिंग दुसरं मीडियम लागते. जसं लाईक अंदमान मध्ये जायसाठी आपल्याला बाय बोटनी जावं लागेल तिथे. ओके, इथे कार जात नाही. केदारनाथला जायसाठी आपल्याला तिथे घोडा किंवा घोडेच असतात युजली. घोड्याने किंवा पैदल जावं लागते तिथे. असं काहीच असं हे आहे नाही साधन. त्यानंतर साबरमाला एक आहे, तिथे समथिंग असं फॉरेस्ट आहे, तर तिथे ट्रेकिंग वगैरे राहतात. तर तिथे पण तसंच नाही. आणि अजून एक काहीतरी लोकेशन आहे तर सेम आहे बरोबर. तर मी डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर माझं आज काम खतम झालं. मग त्यानंतर विशालला फोन केला मी आणि मग मी विशाल सोबत मार्केटमध्ये गेलो. ओके. तर इथे गेल्यानंतर पहिले फटाक्याच्या दुकानात गेलो. ओके. आणि फटाक्याच्या दुकानात गेल्याबद्दल आपल्याला पहिले हे करायचं होतं, फटाके घ्यायचे होते. फटाके म्हणजे त्यांनी काहीतरी प्लॅन केलं होतं एंट्री. कसं आहे प्रमाणे आहे की नवरा आणि ब्राईड आणि ग्रूम दोघांची एंट्री यांना सोबत करायची होती आणि इट विल बी रिली ग्रँड. तर याला कशाप्रमाणे करायचं आहे बा. तर या हिशोबाने काय केलं होतं की आम्ही असे हे ठेवले, ब्लास्टर असतात ते अनार टाईप. त्यानंतर खाली फॉग मशीन आहे जे फॉग क्रिएट करेल. ओके. आणि त्यानंतर हे तर झालं. बट कसं आहे की हे फॉग मशीन खूप लांब नाही आहे. ओके. इट वॉज क्वाईट अ शॉर्ट डिस्टन्स. तर मग याच्यासाठी काय करायला लागेल की जे अर्धड आहे ना त्याला आपण नाही का एक प्रकारे समथिंग म्हणजे ओके, जो स्टेज पर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे ना, म्हणजे जिथून हे 2 जण मेकअप करून झाले यांचं आणि आता ना स्टेजवर जायचं आहे. तर ही झाली एक एंट्री. ओके. तर आपल्याला ही एंट्री प्लॅन करायची आहे. म्हणजे हे 2 जण या लोकेशन पासून त्या लोकेशन पर्यंत कसे काय जाईल. ओके. तर सिम्पल आहे, बाय वॉकनच जाईल. येस. तर जे ब्लास्टर आणि फॉग आहे ते स्टेजच्या जवळ आहे. ओके. बट जो फुटपाथ डिस्टन्स आहे तो अर्धाचा आहे. तर आणि अर्धा ब्लँक आहे. तर अर्धा ब्लँक आहे तिथे आपल्याला काहीतरी डान्स स्टेप करायचे आहे जेणेकरून त्याला तिथपर्यंत असं प्रेझेंट करायचं आहे. देन त्याच्यानंतर मग असं हे करून मग ते 2 जण समोर जातील. तर यासाठी काहीतरी डान्स करायचं होतं. ओके.
तर असं प्लॅन झालं. दॅट इज रिअली गुड, आयडिया चांगली आहे. बट प्रॉब्लेम अशी आहे की पोपटे तयार होईल का नाही होईल, कोणी डान्स करेल नाही करेल, आणि केल्यावर किती चेंगडी होईल, हू नोज. बापरे, बहुत जास्त. कसं आहे, मित्रांमध्ये असं कोणतंच काम होत नाही, ट्रस्ट मी. वन थिंग इज दॅट की तू असं म्हणत आहे की मित्र येऊन तुझ्या घरचे कामं करतील, ऑफकोर्स करतील म्हणा, असं नाही, यस. बट जेव्हा असं कार्यक्रम राहतो तर तशा वेळेस नुसती धांदलीच होते, ट्रस्ट मी. तर अशा वेळेस आय एम टेलिंग यू, तुझ्या घरी कोणताही ऑकेजन वगैरे असलं ना, तर तू यांना फक्त मजा करायसाठी, जेवण करायसाठी बोलव, ओके. यांच्या काढून कधी काम करून घ्यासाठी नको बोललो, बिलकुलच नाही. या, कारण तू कन्फ्युज होऊन जाशील का हे लोक का काम करताय, चेंगडी करताय, कारण हे मजेसाठी येऊन राहिले, दॅट्स इट. आणि ऑब्व्हियसली हा त्यांचा मेन मोटिव्ह हाच आहे की मजेसाठी चाललाय, त्यांना काय गरज आहे तुझ्या कामाची, ओके. बट तुला गरज आहे ना, whatever, ते फ्युचर सजेशन आहे. आय एम नॉट रिअली टॉकिंग अबाउट दिस राईट नाऊ. तर नंतर काय झालं, हा एवढं डिसाईड झालं. मग सलून मध्ये गेलो, ओके. त्याच्यानंतर मग तिथून विशालला थोडस एक प्रकारे फिट वगैरे आली, समथिंग चक्कर टाईप. तर ही वॉज काइंड ऑफ लाईक अ ब्लॉक्ड. दॅट इज द फर्स्ट टाइम आय सॉ दिस थिंग. इट वॉज लाईक का, म्हणजे कसं आहे हे मलाच नाही कळलं, बट या. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मी घरी आलो, कपडे थोडे इस्त्री केले, आणि त्यानंतर पिंटी सोबत मी म्हणजे सगळ्यांना फोन केला की तुम्ही या 6 वाजता वगैरे. तर 6 वाजता सगळेजण आले, इन्स्टेड ऑफ वैभव आणि राहुल सोडून बाकी सगळेजण आले. बट आम्ही श्रुतिकाकडे गेलो डान्स साठी करायचा म्हणून, कारण तिथे सगळेजण राहतील वगैरे. तर तिथे गेलो तर तिथे वेगळाच कार्यक्रम सुरू होता. ती बाई एकदम फुल पसारून होती. तर तशा परिस्थितीमध्ये डान्स करणं सोड, तिथे काहीच होत नाही, कारण तिथे एवढे सारे लोक होते. आणि ते गेलं, ते पाण्यातच गेलं. उद्याही बहुतच कठीण होईल की असं मी फक्त म्हणून ठेवलं मी की पाहिजे बा, बाकी तसं काहीच नाही. असं म्हणजे जस्ट लाईक फॉर्मॅलिटी साठी तर म्हणावं लागतील, आपल्याला माहित आहे की होणार तर नाहीच आहे. हे सांगू, हे होईल कसं, हे लग्नाच्या दिवशी वेळेवरच आपल्याला करावं लागेल, कारण तेव्हा सगळेजण राहतील आणि तेव्हाच त्यांना सगळेजणांना असं समथिंग काही ना काहीतरी करायचं आहे, ओके. हे फुल धांदली होणार आहे, तरी काही ना काहीतरी अरेंज करावंच लागेल, समथिंग काही ना काहीतरी, बरोबर. तर उद्या पाहतो, उद्या तर करावंच लागेलच यार. जर यांच्या मुली हे होत नसेल तर आपण सगळे पोटे वगैरे येऊन त्याला कव्हर करून हे करावं लागेल, ओके. जर आपल्या पाशी हे नाही आहे का समथिंग, काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी तर करावं लागेल तिथे. बुलेट असते ना तर बहुत जबरदस्त असतं. बुलेट असते ना, इट विल बी रिअली गुड की तिथे तुम्ही, वेल मी माझ्या 8 एपिसोड मध्ये यांचं काय काय झालं हे मी नाही सांगत हे, आणि या सगळ्या गोष्टी होतातच यार लाईफ मध्ये, आणि अशा ऑकेजन मध्ये असं होतातच. तू कितीही प्रोफेशनल कडून करून घे, किंवा कितीही मॅनेजर करून घे, किंवा वेडिंग प्लॅनर करून घे, हे अशा गोष्टी होणारच आहे, ह्या ठरूनच असतात. आणि हेच एक प्रकारे बेसिक गोष्ट असते, हे खट्टे मिठे असतात लग्नामध्ये, ओके. ते खुर्च्या नाही आल्या, गाद्या नाही आल्या, लाईट कशी लावले, पेंट कसा मारला, अबे त्या व्यक्तीने जेवण केलं का नाही, भाजी तर लयच बेकार होती, कढीमध्ये मठ्ठाच काय होता यार डूड, पोळ्या काय जळला होता मला तर यार. असे तर होणारच आहे डूड, हे होतेच. तुम्ही कितीही करा, काही करा, किती पैसे लावा, इट वॉज इज द पार्ट ऑफ द थिंग्स हॅपन्स, ओके. आणि याच्यामध्येच खूप मजा येते. समटाइम्स फील्स रिली, म्हणजे कधी कधी बहुत जास्त स्ट्रेस येऊन जाते कारण कसं आहे की म्हणजे जे ब्राईड अँड ग्रूम आहे त्यांना तर खूप प्रॉब्लेम्स होऊन जातात, कारण ते खर्च करून राहिले, हे करून राहिले, ते करून राहिले, बट इन द एंड त्यांना काहीच भेटून नाही राहिलं, त्यांना नुसार स्ट्रेसच भेटून राहिलाय, असं आहे तसं, आणि धडाधड पैसे जाऊनच राहिले.
इट वॉज रिअली हेक्टिक, ट्रस्ट मी. तरी एक लग्नाचा एक हे असतो मोमेंट, ते करावंच लागते. माझा आता तुझ्या लग्नामध्ये तू काय करशील? वेल, हे बा, माझ्यासाठी लग्न इम्पॉर्टंट आहे असं नाही म्हणत, लग्न इम्पॉर्टंट आहे, बट मी एवढं म्हणते की मी चांगला पैसा कमवेनच, यस, जोपर्यंत मी स्वतःच्या पायावर उभा होत नाही तोपर्यंत लग्न तर करणारच नाही, हे तर मला पक्क माहित आहे. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की लग्न झाल्यानंतर, ओके, म्हणजे तू कशाप्रमाणे या गोष्टी सगळ्या मॅनेज करशील? दॅट्स अ रिअली गुड क्वेश्चन. वेल, प्रयत्न करी मॅनेज करण्याचा, बट अशा गोष्टी होतातच यार. आपण कितीही काही करू ना, असे होणारच आहे. याला तू किती कोणाकडून करून घे ना, म्हणजे मी असा विचार करतो, मी वेडिंग प्लॅनर कडून करून घेऊ, त्याला 1 लाख रुपयाचं पॅकेज देईन ना, त्याला म्हणेन का बाबू तू माझं लग्न प्लॅन कर, असं कर तसं कर वगैरे वगैरे. त्यानंतर मग काय, मग मी आताच घरी आलो, फ्रेश झालो, पाणी वगैरे पिलो. आता इथे आर्टिफॅक्ट, उद्या तर पुन्हा एकदम हेच आहे यार. उद्या तर काय माहिती विशालकडे कशी सिच्युएशन आहे राईट नाव. मी विशालकडेच थिंकिंग करून राहिलाय की त्याच्याकडे गाद्या आल्या असेल का नाही, उद्या पाण्याची सोय होईल का नाही, त्यानंतर उद्या खाली सामान न्यायचं ते कसं नेऊ, मी याच्याबद्दल विचार करून राहिलाय. पण आहे तिथे लोक आहे, ते राजूभाऊ आहे, अमोल आहे, त्यानंतर आहे असे ओके जे करतात वगैरे काम वगैरे, ते काकाजी पण आहेत 2 वगैरे. ओके. आणि मी पण जाईन या 10 वाजता वगैरे जावं लागेल तिथे. ओके. तिथे थोडेसे काम वगैरे पाहावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर मग राईट. सो दिस इज द एंड. दिस इज आणि वन थिंग, येस, एक गोष्ट मला थोडी म्हणायचीच राहिली. वेल, काही काही लोक असतात जे खूप काही बोलतात, खूप बडबड करतात आणि खूप एकदम चोपड्या गोष्टी करतात. अरे मेरे बाप, त्यांच्या तोंडातून असे फुल बरसते. ओके. आणि ते काकाने विचार करत, ते म्हणते मैं ऐसा करूंगा, वैसा करूंगा, ये करूंगा, वो करूंगा. यांच्या नुसत्या भोपाला राहतात. ट्रस्ट मी, आता विशाल रडला, त्याला शायद स्ट्रेस, थोडं स्ट्रेस सस्टेन होत नाही ना, तर त्याला थोडस प्रॉब्लेम होत आहे. ओके. कारण लग्नाच्या वेळेस नाही का ब्राईड अँड ग्रूम म्हणजे विशाल आणि श्रुतिका हे 2 जण करून राहिले. ओके. तर प्रॉब्लेम का होत आहे की यांच्या अकॉर्डिंग काहीच होत नाही, नुसतं अळतीकडे भलतीकडे चाललंय. हे पाहुणे येऊन राहिले यांचं काम, हे पाहुणे येऊन राहिले यांचं काम, इकडे हे काम तिकडे ते काम, एकदम फुल पसार आहे. आणि स्ट्रेस एवढा होऊन राहिलाय की यांचे पैसे पण भाकाभाक चालले. आता विशालचे काय झालं की आता ऑलमोस्ट सांगू, पाहुणे वगैरे आता 10 वाजले, 11 वाजले, आता 11 का 11:30 झाले. मी जे होतो तिथे ऑलमोस्ट 10 वाजले होते, 10, 10:30 वगैरे. आणि विशालनी राहुलला कंटिन्यू सकाळपासून कॉल सुरू त्याचा की गाद्यान स्टेज लाव, गाद्यान स्टेज लाव, गाद्यान स्टेज लाव, गाद्यान स्टेज लाव. या भावनी का केलंय माहित नाही यार डूड. अजूनपर्यंत त्याचा फक्त जस्ट बल्ल्या गाडलाय. ओके. त्याच्यानंतर त्यांनी एक काम झालं, कढाई तर कढाई नाही आली, गाद्या तर गाद्या आल्या नाही, स्टेज तर स्टेज लागला नाही. आणि उद्या तर पूर्ण धांदली होणार आहे, कारण उद्या स्टेज केव्हा लागेल, हळद केव्हा लागेल, डीजे केव्हा लागेल.
बापरे, इट वॉज आणि हे सांगू, आणि या साऱ्या गोष्टी आहे ना विशालला माहित आहे. ओके, का तो अशा प्रकारचे काम करतो बा, तरी तो त्या राहुलला सांगून राहिलाय की भाई ये कर दे. लिटरली विशाल आता कसं आहे की मी त्याला म्हणलं बाबू तू त्याला फोन कर, तो माझ्यावर चिडला, करत आहो ना म्हणे कॉल म्हणे. आता मला कळलंच म्हणा की त्यांनी मला असं नाही म्हणलं, त्याला राग आला आणि त्याचा राग हलकासा माझ्यावर निघाला. मी शांत झालो, मला कळलं ते. बट वन थिंग इज दॅट की त्याच्यामुळे मला ऐकावं लागलं ना. ओके, मला काकूने म्हणलं ना की गाद्या कसं, तर मग मी असं म्हणलं काकूला की वाकड टाकू का इथे, म्हणलं म्हणजे ऍटलिस्ट तरी लेटल बा, म्हणजे जेव्हा गाद्या येईल तेव्हा तर आपण अशा टाकूच गाद्या वगैरे, बट तोपर्यंत लोक असे लेटून राहतील, बेटर राहील. ओके, आता काय माहिती गाद्या केव्हा येईल, काय येईल, लोक झोपले का नाही झोपले. आणि आता विशाला कॉल करून पण पुन्हा स्ट्रेस देणं येईल त्याला, असंही नाही म्हणू शकत की बाबू गाद्या आल्या का, कारण आपण काही हेल्प करू शकत नाही. यस, आपण फक्त जस्ट एक प्रकारे सिंपथी दाखवू शकतो की डूड आय एम रिली सॉरी, यस मी काही मदत करायला येऊ का, की आता पॉसिबलच नाही, कारण आता मी पण नाही जाऊ शकत, कारण ऑलमोस्ट करीब 11-11:30 झाले आहे. आता या साऱ्या गोष्टी अगोदर माहीत, जाऊ दे अशा गोष्टी. श्रुतिकाकडे काय सिच्युएशन आहे, श्रुतिकाकडे अशी सिच्युएशन आहे की यांच्या घरी खूप काही आहे. ओके, म्हणजे खूप सारे कझन्स आहे आणि हे आहे ते आहे, खूप उत्साही लोक आहे. ओके, त्यांना हे करायचं ते करायचं ते करायचं या. ओके, आणि त्यांचं ठीक आहे, एवढं काही असं वाईट वगैरे नाही. या करणारे लोक आहेत तिथे, किशोर भाऊ आहे आणि त्यानंतर इकडे सगळे पूर्ण लेडीजचा माहोल आहे आणि ते करून राहिले त्यांच्या हिशोबाने, कारण लेडीज असतात ते समजून घेतात, ते करतात भडभड. ओके, विशालकडे पण सगळं काही ठीक आहे म्हणा, असं काही नाही. इन्स्टेड ऑफ राहुल जर म्हणलं तर राहुलच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तो सगळं अरेंज करून देणार आहे, डीजे हे ते वगैरे, मंडप, गाद्या, स्टूल, खुर्च्या, टेबल वगैरे तोच अरेंज करून देणार आहे. समज जर आता काय माहिती आता कसं आहे काय वगैरे, आता उद्या सकाळी जाऊन पाहावं लागेल, कारण तिथे आता मला विचार येऊन राहिला बरं. ह्या सांगू त्याच्या घरी काय काय विशालच्या घरी. आता काय माहित, आता उद्या असं आहे की पहिले वरून सामान आणायचं आहे. ओके, म्हणजे गेहू तांदूळ, कारण जे काही स्वयंपाक करेल ते खाली पार्किंग मध्ये करणार आहे. ओके, आणि याचा जो प्लॉट आहे तो वरच्या फ्लोअरवर आहे. पायऱ्या इतक्या खतरनाक आहे की बहुतच जास्त. तर अशा सिच्युएशन मध्ये इथे एक माणूसच पाहिजे जो या सर्व गोष्टी वर खाली आणू शकतो. तर हे झाली पहिली गोष्ट. ओके, जे की अनडन आहे, अजूनपर्यंत कम्प्लीट झाली नाही. दुसरी अजून गोष्ट आहे की ठीक आहे आपण सामान तर नेलं, पण भांडे, कढाई आहे, गॅस आहे, तवा आहे, त्यानंतर गंज आहे. आता हे कुठून आणणार, आता हे बिछायत वाले, इन द एंड बिछायत कोण, राहुल, आणि तो केव्हा आणन, हू नोज, काय माहित केव्हा आणन काय आणन, अटकलं का. अजून एक गोष्ट की उद्या हळद पण आहे, तर उद्या बहुत जास्त प्रॉब्लेम होणार आहे, उद्या बहुत ही जास्त प्रॉब्लेम होणार आहे. हा राहुल का असे काम करतो, म्हणजे यांनी याचं करिअर पाथ का चेंज केला, म्हणजे वाय ही इज लाईक, तो एक प्रकारे डान्सर होता, कोरिओग्राफर होता, आणि आता तो बिछायत केंद्रामध्ये कसा काय लागलाय.
ऍक्च्युली कसं आहे की हा डान्सर होता, कोरिओग्राफर होता. मग याला जशी डीजेची ऑर्डर यायची तर हा याने डीजे घेतला स्वतःचा. ओके, आणि मग तो डीजे इकडे तिकडे पाठवायचा आपण. मग त्याचे हळूहळू कॉन्टॅक्ट वाढले बिछायतवाल्याचे, हे ते. मग हे असे काही सामान वगैरे घेऊन. आणि आता लग्न झालेला व्यक्ती काय पॅशन फॉलो करेल? यासाठी खूप जास्त करेज पाहिजे, तेव्हाच ते आपण असे हार्ड किंवा डिसिजन घेऊ शकतो एकदम. So right now this is the my artifact episode number 2159. Right now we are at Varda, Maharashtra. Thank you.